मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आज दिनांक 30 ऑगस्ट रोजी हिंगोलीत शिवप्रेमींनी जांभरूणच्या कळ्यातून नदीत उतरून जल आंदोलन केलं। महाराज आम्हाला माफ करा असे फलक लावण्यात आले व महाराज आम्हाला माफ करा अशा घोषणा देत झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत आत्मकलेश जल आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात शिवप्रेमींची उपस्थिती होती। आज हजारो जे शिवप्रेमी जांभरूण आणि पारडी शिवाराच्या मधून जी पवित्र कयाधू नदी वाहते, त्या कयाधू म्हणजे आमची काया धुणारी, आम्हाला पवित्र करणारी नदी आज मालवणमध्ये जो आमच्या महाराजांचा, आमच्या देवाचा जो पुतळा कोसळला, ते जे दुःख झालेलं आहे आमच्या जनतेला, त्यामुळे हे हजारो शिवप्रेमी आज आम्ही पाण्यामध्ये उतरून आज आत्मक्लेश आंदोलन करत आहोत। त्याचं कारण की आम्हाला सर्व जनतेला, महाराष्ट्रातल्या जनतेला सर्वांना दुःख झालेलं आहे, त्यांचं एक प्रतीक म्हणून, त्यांचे एक प्रतिनिधी म्हणून आज आम्ही इथे जल आंदोलन करत आहोत। कारण हे जे दुःख झालेलं आहे, हे दुःख फक्त व्यक्तच करता येतं आणि जे झालं त्याला आम्ही काय करू शकतो। आमचं जे दुःख झालेलं आहे, फक्त आम्हाला एक म्हणणं आहे की जे आमच्या महाराजाचा पुतळा कोसळला, ही घटना व्हायलाच नको पाहिजेत होती। आपलं साधं घर पडत नाही तर आपल्या महाराजाचा पुतळा का पडला याची शहानिशा व्हायला पाहिजेत आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई, आमच्यासारखा माणूस काय म्हणणार, अहो कारवाई झालीच पाहिजेत, कारण फाशीची शिक्षा झाली पाहिजे। खून केल्यावर फाशी शिक्षा नाही झाली चालते, परंतु महाराजांचा जो महाराज, जे महाराज आमच्या सर्वांचं हृदय त्यांच्या नावामुळे चालतंय, सर्वजण इथे जे जगतात स्वातंत्र्यानं, अभिमानाने, स्वाभिमानाने जे महाराजांमुळे जगतो आणि सगळे राजकारणी जे राजकारण करतात, जे राजे स्वतःला समजतात, ते सुद्धा आमच्या महाराजांमुळे आहेत। त्या महाराजाचा पुतळा कोसळला, त्याचं जे अति दुःख झालेलं आहे, त्या दुःखाचं आम्ही फक्त संवेदना व्यक्त करण्यासाठी हे जल आंदोलन इथं करत आहोत। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी नारायण काळे, हिंगोली।